जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या युट्यूब चॅनलवरती. बघा, आज आपण सामान्य ज्ञान जे के महत्वाचे 50 प्रश्न उत्तर पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघायचे आहे. बघा, हे सर्व प्रश्न 2026 मध्ये येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण आहेत. आता बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? म्हणजे बघा, अहमदनगर जवळील मुख्य भाग आहे. याची उत्तरे पर्याय क्रमांक बी, नाशिक आणि अहमदनगर. ओके. आता बघा, याच्यामध्ये असा एक प्रश्न विचारू शकतो. बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर उत्तर काय असणार आहे? कळसुबाई. हा एक प्रश्न याच्यामध्ये तयार होतो. यानंतर बघा, 2 नंबरचा प्रश्न बघा. 2 नंबरचा प्रश्न काय म्हटलंय? गोदावरी नदीचे उगम महाराष्ट्रात कुठे होतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. 3 नंबरचा प्रश्न बघा, अगदी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? बघा, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याची उत्तरे पर्याय क्रमांक बी, चक्रवर्ती राजगोपालचारी. ओके. यानंतर बघा, चौथा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तरे पर्याय क्रमांक बी, महात्मा ज्योतिराव फुले. यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड ही दुर्घटना कोणत्या शहरात घडली? तर उत्तर पर्याय क्रमांक आहे अमृतसर. बघा, तारीख काय होती? बघा, लक्षात ठेवायची, एप्रिल 1919. ओके. यानंतर बघा, 6 नंबर, पानिपतची पहिली लढाई म्हणजे 1526 मध्ये झाली होती, ती कोणामध्ये झाली? बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये. बघा, बऱ्याच वेळी आपल्याला वर्ष विचारतात. 1526 लक्षात ठेवायचे आहे. आणि जर आपल्याला या ठिकाणी जर त्यांनी दुसरी विचारली, बघा, दुसरी विचारली, तसेच तिसरी विचारली, तर दुसरी झाली होती 1556 मध्ये आणि तिसरी झाली होती 1761 मध्ये. बघा, 3 लढाई झाल्या होत्या, तिघही लक्षात ठेवायच्या या ठिकाणी. यानंतर बघा, 7 नंबर, आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी. 8 नंबर बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय होते? मूळ नाव काय होते? तर उत्तर पर्याय क्रमांक बी, माणिक बंडोजी ठाकूर. माणिक बंडोजी ठाकूर. यानंतर मूक नाईक हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हे बघा, सर्व प्रश्न हे मागच्या प्रिव्हियस इयर भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत. ओके. आता बघा, 1857 च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? पर्याय क्रमांक बी, मेरठ इथून. यानंतर 11 नंबर बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाज. उत्तर पर्याय क्रमांक बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. 12 नंबरचा प्रश्न बघा, यानंतर आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर पर्याय क्रमांक वासुदेव बळवंत फडके यांना. यानंतर 13 नंबर बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व कधी देण्यात आली? बघा, त्यांना ही पदवी मुंबईमध्ये देण्यात आली होती 1888 मध्ये. बघा, अगदी महत्वाचा प्रश्न या ठिकाणी, महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व कधी देण्यात आली? तर ही पदवी त्यांना मुंबईमध्ये 1888 मध्ये देण्यात आली होती. यानंतर बघा, 14 नंबर प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? रायगड मध्ये. ओके. राज्याभिषेक लक्षात ठेवायचा आहे शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक लक्षात ठेवायचे रायगड वरती. यानंतर 15 नंबर बघा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? याची उत्तरे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक यांनी. 16 नंबर, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तरे पर्याय क्रमांक बी, गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. 17 नंबर बघा, लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? लोणार सरोवर विचारलंय त्यांनी 17 नंबर प्रश्न. उत्तर पर्याय क्रमांक सी, बुलढाणा.
18 नंबर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे राज्य विचारले जाणे क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान. यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघा 20 नंबर, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? पर्याय क्रमांक सी, गुजरातला. यानंतर 21 नंबर बघा, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आला असेल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. ओके बघा, आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही वारंवार बघत चला. ओके, याच्यामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला आदिवासी चौकीदार या पदासाठी तुम्हाला दिसतील, तसे तलाठी भरती, कामगार विभाग या सर्व यांच्यामध्ये तुम्हाला यासारखे प्रश्न दिसतील किंवा याच्यामधूनही येऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही वारंवार बघा. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर. यानंतर नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? पर्याय क्रमांक बी, अमरकंटक मध्ये. 24 नंबर बघा, भारत चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहेत? बघा, भारतात चिल्का सरोवर पर्याय क्रमांक ए, ओडिसामध्ये चिल्का सरोवर. लक्षात ठेवायचे सर्वांनी, चिल्का सरोवर आलं ते ओडिसा. यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात? बघा, हा प्रश्न प्रिव्हियस इयर मध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे. तर याची उत्तरे भंडारा आणि गोंदिया या दोघही जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा असे म्हणतात. यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलेले आहे. यानंतर 27 नंबर बघा, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? याचे उत्तर आहे उपराष्ट्रपती यांच्याकडे. लक्षात ठेवायचे, उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा सोपवतात, अगदी महत्वाचे आहे. ओके, यानंतर बघा 28 नंबर, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष विचारले तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यानंतर भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11 मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचा हा मुद्दा. यानंतर 30 नंबर बघा, मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? अगदी महत्वाचा प्रश्न आहे. तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांच्यावर आहे ही जबाबदारी, मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. यानंतर बघा, आपण 31 नंबर प्रश्नाकडे जाऊ. 31 नंबर, भारताच्या लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष असणे आवश्यक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 वर्ष लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 वर्ष. राज्यपालांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राज्यपालांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती यांच्या मार्फत. 33 नंबर बघा, कोणत्या कलमान्वये भारतात राष्ट्रीय आणीबाणी केली जाऊ शकते? राष्ट्रीय आणीबाणी विचारली, कलम 352 पर्याय क्रमांक ए. यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा, माहितीचे अधिकार म्हणजे आरटीआय कायदा कोणत्या वर्षापासून लागू झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2005 पासून. 35 नंबर बघा, महत्वाचा प्रश्न या ठिकाणी, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक पर्याय क्रमांक सी. प्रशासकीय प्रमुख विचारलंय तर उत्तर असणार आहे ग्रामसेवक. यानंतर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? मुख्यमंत्री यांची नियुक्ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते, पर्याय क्रमांक सी. यानंतर बघा 37 नंबर प्रश्नाकडे आपण जाऊ. पंचायत राज स्वीकारणारी भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान.
पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. पर्याय क्रमांक बी. यानंतर बघा 38 नंबर, घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली? 9 डिसेंबर 1946. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे यकृत. 40 नंबर बघा. कधी कधी सोपे प्रश्न पण येतात आपल्याला. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी H2O. पाण्याचे रासायनिक सूत्र. यानंतर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो? पर्याय क्रमांक सी जीवनसत्व ए. 42 नंबर प्रश्न, रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ब्लड प्रेशर मोजण्यासाठी? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्फिग्मोमॅनोमीटर. यानंतर बघा 43 नंबर, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. बघा ह्या 50 प्रश्नांमध्ये आपण सर्व विषय या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. बघा महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, ओके. त्यानंतर भारताचा भूगोल, भारताचा इतिहास. याच्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न पण येऊन गेले तुमचे. परत पुस्तक, लेखक, कादंबरी वगैरे सर्व येऊन गेले. बघा प्रश्नपत्रिका अशीच निघत राहते, ओके. यानंतर बघा हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नायट्रोजन. 45 नंबर बघा, पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? म्हणजे काय अँटीबायोटिकचा शोध कोणी लावलेला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. कोणता अँटीबायोटिक? तर पेन्सिलिन हे अँटीबायोटिकचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे 206 हाडे. 47 नंबर बघा, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेसिबल. बघा ह्या टॉपिक वरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, ओके. या टॉपिक वरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये येऊन बघायचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला कम से कम 25+ युनिट तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आणि बघा बरेचसे प्रश्न त्याच्यामधूनच जातील. आता पहा, आपल्याला ध्वनीची तीव्रता विचारली, काही वेळे तुम्हाला काही वेळा बघा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी दिसतील. आता बघा हर्ट्स हे कोणाचे एकक आहे, परत डेसिबल कोणाचे एकक आहे, वॉट्स कोणाचे एकक आहे, ज्यूल कोणाचे एकक आहे, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर याच्याशी पूर्ण सविस्तर माहिती आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. आता बघा 48 नंबर बघा, या ठिकाणी इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुमेह. 49 नंबर बघा, मानवी शरीराचे सर्वात मोठे हाड कोणते व कोठे राहते? बघा सर्वात मोठे हाड आहे फिमर आणि मांडीमध्ये राहते ते, ओके. यानंतर शेवटचा प्रश्न बघा, धावण्याचा वेग किंवा वाहनांची गती मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडोमीटर किंवा स्पीडोमीटर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.